शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की खरीप हंगाम 2024 ची ई-पीक पाहणी सुरू झालेली आहे। दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करता येणार आहे। तर ई-पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण जर तुम्ही ई-पीक पाहणी केली तरच तुमच्या 7/12 उतार्यावर पीक पेरा नोंदविला जाणार आहे। तर मित्रांनो, आपण आज आलोय आपल्या शेतात, तसं तर आपण रोजच येतोय आणि इथंच येऊन आपले व्हिडिओ बनवत असतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम 2024 ची ई-पीक पाहणी कशी करावी हे अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओज आपण नेहमी घेऊन येत असतो। त्यामुळे चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाची ई-पीक पाहणी करण्याकरिता सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी हे ॲप्लिकेशन या ठिकाणी सर्च करावे। ई-पीक पाहणी हे नवीन ॲप्लिकेशन या ठिकाणी आलेले आहे, ज्याला वर्जन 3 असं सुद्धा आपण म्हणू शकतो, किंवा मग या ठिकाणी तुम्हाला ई-पीक पाहणी DCS नावाचे ॲप्लिकेशन दिसेल, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं। तर या ठिकाणी ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून घ्यावं। तर तुमच्या मोबाईलमध्ये आधीच जर हे ॲप्लिकेशन असेल, मागच्या वर्षी तुम्ही खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी केली असेल तर त्याला अपडेट करून घ्यावं। ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करून घ्यावं। ओपन झाल्यानंतर काही परमिशन्स या ठिकाणी मागितल्या जातील, त्या परमिशन्स अलाव करून घ्याव्यात आणि या ठिकाणी पुढे स्वाईप करावं। तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात पहिले आता तुमचा महसूल विभाग निवडावा लागेल, परंतु त्याआधी तुम्हाला खाली या ई-पीक पाहणीचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता खरीप हंगामाची शेतकरी स्तरावरील कालावधी हा 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत असतो आणि संपूर्ण वर्षाची जी ई-पीक पाहणी आहे तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता। तर आपण महसूल विभाग निवडून घेऊयात। महसूल विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी पुढे या बटनावर क्लिक करावे। त्यानंतर तुम्हाला 2 पर्याय दिसतील, शेतकरी म्हणून लॉग इन करा व इतर। तर आपल्याला इतर मध्ये जायचं काहीच काम नाही, आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। शेतकरी म्हणून लॉग इन करा या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यावा लागेल। मोबाईल क्रमांक व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर पुढे जा बटनावर क्लिक करावे। त्यानंतर मोबाईल क्रमांक जर तुमचा आधीच नोंदणीकृत असेल, म्हणजेच मागील वर्षी तुम्ही ई-पीक पाहणी केलेली असेल, तर आपोआप या ठिकाणी लॉग इन होऊन जाईल। त्या ठिकाणी तुम्हाला खातेदार निवडा म्हणून पर्याय येतील। जर आधीच तुम्ही मागच्या वर्षी या ठिकाणी ई-पीक पाहणी केलेली असेल तर तुमचे खातेदार येऊन जातील, ते निवडून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी 4 अंकी संकेतांक ते विचारतात, तर 4 अंकी संकेतांक तुम्ही विसरला असाल तर संकेतांक विसरला या बटनावर क्लिक करून तुम्ही तो तुमचा संकेतांक मिळवू शकता आणि तुमचा संकेतांक टाकून या ठिकाणी लॉग इन करू शकता। तर आपण या ठिकाणी आता नवीन खातेदार नोंदणी करूयात। नवीन खातेदार नोंदणी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती या ठिकाणी निवडावी लागेल। तुमचा जिल्हा, तुमचा तालुका जो असेल, तुमच्या गावाचे नाव सुद्धा व्यवस्थितरित्या निवडून घ्यावे। गाव निवडल्यानंतर पुढे या बटनावर क्लिक करावे। तर या ठिकाणी तुम्हाला आता खातेदार निवडा म्हणून 5 पर्याय देण्यात आलेले आहे। पहिले नाव टाकून, मधले नाव टाकून, आडनाव टाकून, खाते क्रमांक टाकून किंवा गट क्रमांक टाकून तुम्ही या ठिकाणी खातेदार निवडू शकता। तर आपण गट क्रमांक टाकून घेऊयात। या ठिकाणी तुमचा गट क्रमांक टाकावा। गट क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजा गट क्रमांक आपला 25/2 आहे, तर त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली खातेदार येतील, तर त्यामधले खातेदार या ठिकाणी तुम्हाला निवडावे लागेल। खातेदार निवडल्यानंतर त्याला पुढे या बटनावर क्लिक करावे। पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो खाते क्रमांक आहे तो या ठिकाणी तपासावा लागेल। तर आपल्याला जो खाते क्रमांक आहे तो बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्यावे आणि पुढे या बटनावर क्लिक करावे लागेल। त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर या ठिकाणी OTP पाठवण्यात येईल। तो OTP या ठिकाणी टाकून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या खातेदाराची नोंदणी ही पूर्ण करावी लागणार आहे। तर हे तुम्ही पाहू शकता, आपली नोंदणी आधीच झालेली आहे। तुम्हाला पुढे जायचं आहे का, तर होय करावे। होय या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तो खातेदार जो आहे तो तुम्हाला जो पहिला आपलं होम पेज होतं त्या ठिकाणी तुम्हाला तो खातेदार दिसणार आहे। तर या ठिकाणी ॲप्लिकेशन सध्या नवीन आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांकडून या ठिकाणी ई-पीक पाहणी करण्याचे प्रयत्न होत असल्यामुळे सर्व्हर बरोबर या ठिकाणी कनेक्ट होत नाही आहे ॲप लवकर। तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। त्यानंतर येथून तो खातेदार निवडून घ्यावा आणि त्याचा 4 अंकी संकेतांक निवडावा लागेल। तर 4 अंकी संकेतांक तुम्ही विसरला असाल तर या ठिकाणी तुम्हाला त्यांचा संकेतांक या ठिकाणी दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा संकेतांक टाकून घ्यावा। संकेतांक टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन होऊन जाईल आणि अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी 6 पर्याय दिसतील। कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावांच्या खातेदारांची पीक पाहणी करा। तर आपल्याला इथं पिकांची माहिती नोंदवायची आहे, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता पिकाची माहिती भरायची आहे। तर सुरुवातीला आपण खाते नंबर निवडून घेऊयात।
खाते नंबर निवडल्यानंतर गट क्रमांक निवडावा, गट क्रमांक व्यवस्थित असल्याची खात्री करावी। त्यानंतर गट क्रमांक निवडल्यानंतर तुमचं जमिनीचे एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवेल, जसं की आपल्याला 1 हेक्टर दाखवलेला आहे। तर 1 हेक्टर आपल्याला दाखवल्यानंतर ते बरोबर असल्याची खात्री करावी आणि या ठिकाणी खरीप हंगाम निवडावा। खरीप हंगाम निवडल्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र 1 हेक्टर दाखवत आहे। तर या ठिकाणी पिकाचा वर्ग, आता तुमचं जर एकच पीक असेल, सोयाबीन माळा असेल तर एक पीक निवडावं, निर्भेळ पीक निवडावं। समजा मिश्र पीक असेल, सोयाबीन तूर असेल तर मिश्र पीक निवडावं, पॉली हाऊस पीक असेल तर ते निवडावं आणि शेडनेट हाऊस पीक असेल तर ते निवडावं। आपण या ठिकाणी मिश्र पीक निवडूयात। त्यानंतर मुख्य पीक, आपलं मुख्य पीक हे सोयाबीन असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सोयाबीन निवडूयात। त्यानंतर आता सोयाबीनचं एकूण क्षेत्र किती आपण टाकलेलं आहे, तर आपण टाकलं या ठिकाणी 0.90 आर, म्हणजेच आपण या ठिकाणी 1 हेक्टरमध्ये 0.90 या ठिकाणी सोयाबीन निवडलेलं आहे। त्यानंतर पेरणी कधी केली ती तारीख या ठिकाणी निवडावी। तर लक्षात असू द्या, आता साधारणतः जूनमध्ये पेरण्या झालेल्या होत्या, आमची 19 जून 2024ला पेरणी झाली। ती पेरणी निवडल्यानंतर, पेरणीची तारीख निवडल्यानंतर आपल्याला दुय्यम पीक या ठिकाणी निवडायचं आहे। तर दुय्यम पीक आपलं खरीप हंगामाचं कोणतं होतं, त्याचं क्षेत्र किती होतं ते या ठिकाणी निवडून घ्यावं आणि पिकाचे नाव जे असेल, आपलं आता तूर आहे समजा, तर या ठिकाणी तूर कुठं आहे ते निवडून घ्यावं। तूर निवडल्यानंतर त्याचं क्षेत्र तर आपण टाकलेलंच आहे आणि त्याची पेरणी 19 जूनला झालेली आहे। तर अशा प्रकारे मुख्य पीक आणि दुय्यम पिकाची या ठिकाणी निवड करून त्यांचं क्षेत्र टाकावं आणि लागवडीचा दिनांक टाकावा। त्यानंतर दुय्यम पीक नाही, दुय्यम पीक 3 सुद्धा नाही आहे। जलसिंचनाचे साधन कोणते आहेत, तर आपल्याकडे विहीर होती आणि सिंचन पद्धत तुषार सिंचन आहे। तर या ठिकाणी आता सर्व माहिती एकदा व्यवस्थित भरल्याची खात्री करावी आणि पुढे जा या बटनावर क्लिक करावे। पुढे जा या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्व बरोबर या ठिकाणी कनेक्ट होईल। त्यानंतर लोकेशन ऑन होईल, आपलं लोकेशनची परमिशन या ठिकाणी अलाउ करून घ्यायची, ओके करून घ्यायचं, लोकेशन चालू करून घ्यायचं। लोकेशन चालू झाल्यानंतर आता तुम्हाला मुख्य पिकाचं जे पहिलं छायाचित्र आहे ते या ठिकाणी निवडावं लागेल। तर आपलं मध्यापासूनचे अंतर हे 81.72 मीटर आहे। तर आपण शक्यतो अशी म्हणजे फोटो घ्यायचा की 500 मीटरच्या आत आपलं फोटो आला पाहिजे। तर आपण पीक पाणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकाच्या मध्यापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा। तर आपण या ठिकाणी आता इथूनच फोटो घेऊन घेऊयात। 500 मीटरच्या आतमध्येच आपलं पीक असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपण सोयाबीन पीक आहे तर त्याचा फोटो घेतलाय। फोटो घेतल्यानंतर याला डन करावं। डन केल्यानंतर पहिलं या ठिकाणी फोटो येऊन जाईल, त्यानंतर दुसऱ्या छायाचित्राचा फोटो आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे। तर आपलं दुसरं पीक जे आहे तर तूर आहे त्याचा फोटो आपण घेऊ शकतो किंवा मग जे पहिलं मुख्य पीक आहे त्याचाच फोटो आपण या ठिकाणी घेऊ शकतो। तर आपण या ठिकाणी आता दुसऱ्या पिकाचा फोटो घेणार आहोत। तर याचं अंतर सुद्धा या ठिकाणी आता कमी आहे। तर या ठिकाणी ठीक आहे या बटनावर क्लिक करावं आणि तुरीचा या ठिकाणी फोटो घेऊन घ्यावा। तुरीचा फोटो घेतल्यानंतर पुन्हा डन करावं आणि सर्व फोटो व्यवस्थित आहे की नाही त्याची खात्री करावी आणि या ठिकाणी ओके करून घ्यावं। आता तुम्ही पाहू शकता पीक पाणीचा दिनांक 3 ऑगस्ट 2024 दाखवत आहे। खाते क्रमांक 386 जे आहे आपलं ते व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि आपण मिश्र पीक निवडलं होतं त्यामुळे दोन्ही पिकांचे फोटो घेतलेले आहे। त्यानंतर वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे। अशा प्रकारचं कन्सेंटवर या ठिकाणी क्लिक करून घ्यावं आणि पुढे या बटनावर क्लिक करावे। तर पुढे या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली पीक माहिती जी आहे ती या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल आणि आपली ई पीक पाणी जे आहे तर या ठिकाणी पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे पीक माहिती ही जी आहे तर अपलोड करावी लागणार आहे। तुम्ही पाहू शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे। तर ठीक आहे या बटनावर क्लिक करावं। या ठिकाणी तुम्ही पिकांची माहिती पाहू शकता। आपण या ठिकाणी पिकांची माहिती जी आहे तर ती 48 तासांच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकतो। म्हणजेच 48 तासांच्या आतमध्ये तुम्ही जर यामध्ये दुरुस्ती करू शकता किंवा ते नष्ट करून पुन्हा या ठिकाणी तुमची पीक माहिती भरू शकता। तर अशा प्रकारे आपण आपला जो तो पीक पेरा या ठिकाणी निवडलेला आहे। तर अशा प्रकारे ही अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो पीक पाहणी करण्याची। तर या ठिकाणी पीक माहिती अपलोड झालेली आहे। पीक माहिती मिळवा या बटनावर क्लिक करून तुम्ही पिकाची माहिती या ठिकाणी मिळवू शकता। तर माहिती प्राप्त झालेली आहे आणि पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही पिकाची माहिती पाहू शकता। त्यानंतर तुमची पीक पाहणी झालेली आहे की नाही, तर तुमच्या गावात कोणाकोणाची झालेली आहे चेक करण्याकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांची नावं आहेत, त्यांच्या समोर जर ग्रीन बार या ठिकाणी आलेला असेल तर समजून जायचं की तुमची ई पीक पाहणी झालेली आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपली ई पीक पाहणी झाली आहे की नाही हे चेक करू शकतो आणि अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी खरीप हंगाम 2024 ची पूर्ण या ठिकाणी करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपल्या खरीप हंगाम 2024 ची ई पीक पाहणी करू शकतो। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।